तुमच्या घरात असं कोणी आहे का ज्यांना नॉनव्हेज खायला आणि बनवायला तर खूप जास्त आवडतं, पण चिकन मटन धुवायचा खूप जास्त कंटाळा? माझी दीदी पण तशीच आहे. ती इतकी टेस्टी बिर्याणी बनवते ना, पण चिकन धुवून मात्र मी तिला दिलं आहे. आता ही 7 ते 8 लोकांची बिर्याणी पूर्ण प्रमाण सांगते. 1 किलो चिकन घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकली, मिरची पावडर टाकली, धने पावडर टाकले, बिर्याणी मसाला टाकला, लिंबाचा रस टाकला, म्हणजे 1 लिंबाचा रस टाकला होता, आलं लसणाची पेस्ट टाकली आहे, मिरच्या आहेत ना ते तिने मधून चिरून टाकल्या होत्या. आता तुम्ही ते चवीनुसार कमी जास्त करू शकता. पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकली आहे. 1 किलो चिकनसाठी ना पावशेर दही तिने टाकले, अर्धा किलो तळलेला कांदा, म्हणजे अर्धा किलो कांदा घेतला होता आणि त्याला तळून ते ॲड केलं. कांदा तळलेलं तेल टाकायचं आहे, मिक्स करायचं आणि अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये ना पाणी टाकलं होतं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि काही खडे मसाले टाकले होते, आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि तांदूळ आहे ना तो अर्ध्या तासासाठी भिजत ठेवला होता. पातेल्यामध्ये ना कांदा तळलेलं तेल घेतले, त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो चिरून टाकले, त्याला मस्तपैकी परतलं, त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकलं आणि ना बारीक गॅसवर झाकण ठेवून त्याला ना मस्त असं 5 ते 10 मिनटं दम दिला. तोपर्यंत तांदूळ आपले मस्तपैकी शिजत म्हणजे 80% तांदूळ शिजवायचा, जास्त नाही शिजवायचा. त्यामध्ये भरपूर असं तूप टाकले, मिक्स केले, म्हणजेच प्रत्येक तांदळाला ना तुपाची टेस्ट लागायला पाहिजे. इथं आहे ना 60% चिकन आपले शिजले, त्यावर तांदूळ टाका, कोथिंबीर टाका, तळलेला कांदा टाका, फूड कलर टाकायचा असेल तर टाका, ऑप्शनल आहे, मी नाही वापरला. त्यावर आहे ना न्यूजपेपर ठेवा. आता तुम्ही इथं फॉईलचा वापरसुद्धा करू शकता. आणि जड म्हटल्यावर मी नाही तर कळशी ठेवली होती. आता ना आम्ही बरोबर 7:50ला ना गॅस चालू केला होता. 10 मिनटासाठी फुल गॅसवर तवा ठेवायचा आणि बारीक गॅसवर बरोबर पाऊण तास बिर्याणी दम ठेवायची. आता बिर्याणी परफेक्ट दम कशी झाली हे बघण्यासाठी ना पेपरला बघायचं. पेपर जर मस्त असं ओला झाला की आपली बिर्याणी तयार आहे. आखाड चालू आहे आणि मस्तपैकीने ही बिर्याणी बनवा, खूप टेस्टी लागते. आणि मला कमेंट करून सांगा की तुमची बिर्याणी कशी झाली ते, फॉलो करायला विसरू नका.